नमस्कार. ॲसेट अलोकेशन या संदर्भात मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी चर्चा केली होती. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ॲसेट अलोकेशन आणि म्युच्युअल फंडात ते ॲसेट अलोकेशन कसं करायचं याच्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊ. मी उमेश कुलकर्णी स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं दिशा इन्व्हेस्टमेंट्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ॲसेट अलोकेशन म्हणजे काय? तर ॲसेट म्हणजे काय हे आता पहिले आपण जाणून घेऊ. ॲसेट म्हणजे ज्या वस्तूंचा भाव वाढत जातो त्याला म्हणतात ॲसेट, आणि ॲलोकेशन म्हणजे ती आपली जी काय गुंतवणूक असेल ती वेगवेगळ्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करणे, ह्याला म्हणतात ॲसेट अलोकेशन. आता ॲसेट म्हणजे काय काय असतात, कुठल्या कुठल्या प्रकारचे ॲसेट असतात? तर बेसिकली 5 टाईपचे ॲसेट्स असतात. पहिली म्हणजे कॅश, दुसरी म्हणजे इक्विटी, तिसरी म्हणजे कमॉडिटी, चौथी म्हणजे रिअल इस्टेट आणि पाचवी म्हणजे डेट. आता पहिला प्रकार कॅश म्हणजे काय, तर तुमच्या पाकिटात तुमच्या लॉकरमध्ये कॅश असते किंवा तुमच्या सेविंग्ज अकाउंटमध्ये जी कॅश असते त्याला आपण म्हणतो कॅश, ही एक ॲसेट. ॲसेट नंबर 2 डेट ॲसेट म्हणजे काय, तर तुमचे बँक FD झाल्या, पोस्टल सेविंग झालं, या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटला आपण डेट इन्व्हेस्टमेंट म्हणतो. तिसरा प्रकार जो आहे तो त्याला इक्विटी म्हणजे शेअर मार्केटमधून खरेदी केलेले शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंड्स किंवा युनिट लिंक पॉलिसी. चौथ्या प्रकार येतो रिअल इस्टेट म्हणजे तुमचं घर, जमीन, कमर्शियल प्रॉपर्टीज ह्याच्यामध्ये जी काय गुंतवणूक असते त्याला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक. पाचवा प्रकार जो आहे तो म्हणजे कमॉडिटी. त्याच्यामध्ये मेटल्स येतात, गोल्ड, सिल्वर अशा टाईपचे, आणि त्याच्यानंतर क्रूड ऑइल येतं आणि काही शेतीमाल. तर हे कमॉडिटीमध्ये गणलं जातं. आता ॲसेट ॲलोकेशन म्हणजे काय, तर या सगळ्या 5ही प्रकारांमध्ये आपली गुंतवणूक ही वेगवेगळ्या 5 प्रकारात आपली गुंतवणूक करणे याला अलोकेशन म्हणतात. सो ही आपली इन्व्हेस्टमेंट अशी डिवाईड करणे याला म्हणतात ॲसेट अलोकेशन. आता आपण ती का करायची, तर ह्याच्या मागचं मेन कारण आहे की आपली रिस्क आहे जी कमी होण्यासाठी, रिस्क आपली बॅलन्स होण्यासाठी. कारण असं होतं की ॲसेटचे भाव हे दरवेळेसच वाढतात का, तर नाही. कधी गोल्ड वर जातं, कधी खाली जातं, कधी शेअर मार्केट वर जातं, कधी खाली जातं. रिअल इस्टेटचे प्राइसेस पण खालतीवरती होत राहतात, कमॉडिटीजचे प्राइसेस खालतीवरती होत राहतात. सो आपली जी काय गुंतवणूक आहे ती दरवेळेस आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे आपली रिस्क कमी होते. तर त्याला तसं ॲसेट अलोकेशन. आता म्युच्युअल फंडात ही कशी करता येईल, तर म्युच्युअल फंडात ॲसेट अलोकेशन करण्यासाठी आपल्याला 3 प्रकारांनी करता येईल. पहिली गोष्ट म्हणजे आपण 3 वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड पाहू. पहिला म्युच्युअल फंड जो घेऊ आपण तो इक्विटी प्रकारातला घेऊ. सो हे इक्विटी हे आपलं एक ॲसेट अलोकेशन झालं. त्याच्यामध्ये आपण अजून थोडंसं डायव्हर्सिफाय करता येईल. तर आपण मल्टीकॅप फंड घेतला तर तो सगळ्या प्रकारच्या मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. फॉर एक्झाम्पल लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, किंवा तुम्ही 3ही प्रकारचे 3 वेगवेगळे म्युच्युअल फंड घेऊन त्याच्यामध्ये ॲसेट अलोकेशन करू शकता. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकता आणि ह्या गोल्ड या प्रकारच्या ॲसेट म्हणजे कमॉडिटी या प्रकारच्या ॲसेटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि तिसरं आहे डेट म्हणजे फिक्स इन्कम सिक्युरिटी, ज्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्मेंट बॉन्ड्स किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्स ह्याच्यामध्ये ट्रेझरी बिल्स ह्याच्यामध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतात. सो हे डेट प्रकाराच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट जाते. तर आता मी तुम्हाला माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि दाखवतो की 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुमची जी रिटर्न्स आहेत किंवा रिस्क आहे तुमची, किंवा मार्केट खालती वरती जातं, जी व्हॉलेटॅलिटी मार्केटमध्ये येते
प्रेझेंटली आत्ता जसं कोविडमुळे मार्केट दाट खाली पडलं, पण तरीसुद्धा तुमचा पोर्टफोलिओ प्रॉफिटमध्ये राहू शकतो. कसं ते मी तुम्हाला माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर घेऊन दाखवतो. सो आता आपण आलो आहोत माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर. तर हा जो डाटा मी जो घेतला आहे तो 7 जून 2020चा आहे. सो आताचा तुम्ही अगदी कंपेअर केला लेटेस्ट तर थोडंसं डिफरन्स येईल, पण हा 7 जूनचा आहे. आणि ह्याच्यातल्या स्कीम्स ज्या घेतल्या आहेत त्या कुठल्याही स्कीमला मी रेकमेंड करत नाही आहे. हे फक्त एक्झाम्पल म्हणून आपण पाहत आहोत. आता ही लमसम इन्व्हेस्टमेंट केली आहे 3 लाख रुपयाची, आणि 3 लाख रुपये या 3 फंडांमध्ये डिवाईड केले. त्याच्यातलं 1,02,000 रुपये हे आदित्य बिर्ला सन लाईफ इक्विटी फंड ग्रोथ प्लॅनमध्ये, ज्याचं इक्विटी आहे आणि मल्टी कॅप नेचर आहे. HDFC कॉर्पोरेट बॉन्ड फंड ग्रोथ ऑप्शन हा डेट प्रकारातला म्युच्युअल फंड आहे आणि नेचर आहे कॉर्पोरेट बॉन्ड्स. आणि तिसरा आहे निपॉन इंडिया गोल्ड सेविंग्स फंड. सो ग्रोथ ऑप्शन आहे आणि हा कमॉडिटी क्लासमध्ये, म्हणजे ॲसेट क्लास कमॉडिटी आहे. सो आता 5 वर्षापूर्वी 3 लाख रुपये, त्याच्यातले 1,02,000 रुपये हे आदित्य बिर्ला सन लाईफच्या इक्विटी फंडमध्ये आणि 99,000 HDFCमध्ये आणि 99,000 रिलायन्स किंवा निपॉनमध्ये. सो 3 लाख रुपयाचं जर तुम्ही बघितलं तर एक इक्विटी जो फंड आहे त्याला 6.46% रिटर्न्स आहेत. डेट जो HDFC कॉर्पोरेट तो 8.83 आणि रिलायन्सचा जो गोल्ड फंड आहे त्याला 10.25% रिटर्न्स मिळाले. सो 3 लाखाचं टोटल व्हॅल्युएशन झालेलं आहे 4,51,000 आणि ॲव्हरेज रिटर्न जर आपण बघितलं तर 8.54 येतं. हे झालं 5 वर्षाचं. आता आपण थोडंसं मागे जाऊ आणि 4 वर्षाचं काय आहे ते बघू. 4 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर 4 वर्षामध्ये इक्विटी फंडांनी 6.49, डेट फंडांनी 8.84 आणि गोल्ड फंडांनी 11.33%. सो 3 लाख रुपयाची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याची आत्ताची व्हॅल्यू आहे 4,22,182 रुपये. 3 वर्षापूर्वी जर आपण थोडंसं मागे गेलो तर काय चित्र दिसतं. इक्विटी मायनस झाला आहे 0.91%. त्याच्यानंतर डेट फंड जो आहे तो 8.57% आणि गोल्डनी 15.20% रिटर्न दिले. सो 3 लाख रुपयाची आताची व्हॅल्यू झाली 3,77,290. सो 7.94. आता आपण बघूया 2 वर्षाचं काय चित्र आहे ते. 2 वर्षाचं चित्र जर आपण बघितलं तर 2 वर्षाचे रिटर्न्स आहेत इक्विटीचे -4.40%, डेट फंडाचे आहेत 10.46 आणि गोल्ड फंडाचे आहे 22.01%. सो आता तुम्हाला 3 लाख रुपयाची व्हॅल्यू झाली 3,61,000 आणि रिटर्न्स आहेत 9.76. आणि आता 1 वर्षात इक्विटी फंडांनी -14.14% रिटर्न्स दिलेत, डेट फंडांनी 10.89 आणि गोल्डनी 43%. सो 3 लाख रुपयाची आताची व्हॅल्युएशन 3,38,948. सो 12.98% रिटर्न्स मिळालेत. तर तुम्हाला कळलं असेल की 3 भागात आपण 3 वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे त्याचा फायदा काय झाला. तर गोल्डनी जसं इक्विटी मार्केट खाली पडत राहिलं तसं गोल्डमध्ये ॲप्रिसिएशन होत राहिलं. सो जे इन्व्हर्स रिलेशन जे आहे की इक्विटी जेव्हा खाली पडतं तेव्हा गोल्ड वाढत जातं आणि गोल्ड खाली पडलं की इक्विटी वाढत राहते. हे आता लमसमचं झालं. तसंच आपण SIPचं बघू. SIPमध्ये काय चित्र दिसतं. SIPचं चित्र आहे 5 वर्षाचं. समजा आपण घेतलं तर 5 वर्षात आपण असंच सेम इथे गेलं आहे की हे 7 तारखेचा 7 जूनचा 2020चा डेटा आहे आणि ह्याच्यातली कुठलीही स्कीम मी रिकमेंड करत नाही आहे. फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून हे या स्कीम्स मी घेतलेल्या आहेत. तर असं केलं आहे की 30,000 रुपये SIP केली, त्याच्यातली सेम 10,200 इक्विटीमध्ये, 9,900 डेटमध्ये आणि 9,900 कॉर्पोरेट, असं 30,000 रुपीजची इन्व्हेस्टमेंट केली. सो 5 वर्षात टोटल मिळून
18 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली. 5 वर्षाचे रिटर्न्स आहेत 0.77% इक्विटीचे, डेटचे 9.04 आणि गोल्डचे 15.19%. सो 18 लाखाची व्हॅल्यू आहे 22,69,856. सो आपल्याला 8.84% रिटर्न्स मिळालेत 5 वर्षामध्ये. सिमिलरली आता 3 वर्षात काय झालं तर 3 वर्षाचं रिटर्न्स आहेत इक्विटीचे -7.7%, डेटचे 9.84 आणि गोल्डचे 23.8. सो सेम 30,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे मंथली. सो आत्ताची करंट व्हॅल्यू म्हणजे टोटल आपण टाकले होते 10,80,000 रुपये आणि आत्ताची टोटल व्हॅल्यू आहे 12,62,791 रुपये. 9.95% रिटर्न्स. सो सेम 2 वर्षाच्या SIP 30,000 रुपयाची टोटल 2 वर्षात जमा झाले 7,20,000 रुपये. रिटर्न्स आहेत इक्विटीचे 10.03, डेटचे 11.06 आणि गोल्डचे 30.82. सो टोटल त्या 7,20,000ची आत्ताची व्हॅल्युएशन आहे 8,19,070 रुपये. सो रिटर्न्स 12.20%. सिमिलरली आता गेल्या 1 वर्षाचं काय झालं तर 30,000च्या इन्व्हेस्टमेंटचं 3.5 म्हणजे 3,60,000 रुपये टोटल इन्व्हेस्टमेंट झाली एका वर्षात. इक्विटीचे रिटर्न्स आहेत -15.99%, कॉर्पोरेट बॉन्डचे 11.35% आणि गोल्डचे 37.86%. सो 3,60,000च्या जे व्हॅल्युएशन आत्ताचं जे आहे करंट म्हणजे ॲज ऑफ 7 जून 3,84,879 रुपये. सो 12.29%. सो आता तुम्हाला कळलं असेल की आपण 3 वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे आपली रिस्क कशी कमी झाली आणि मार्केट जरी शेअर मार्केट इक्विटी मार्केट मायनस होतं तरीसुद्धा आपल्याला रिटर्न्स 12.29% मिळालेत. सो तुम्हाला कळलं असेल आता की का आपण 3 वेगवेगळ्या ॲसेट क्लासेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. फ्रेंड्स, अशाच नवीन आयडियाज जाणून घेण्यासाठी पाहत राहा माझा चॅनल आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.